धाराशिव जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। त्यामध्ये शेतकऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। आता आपण धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये आहोत। इंदापूर गावामध्ये काल या ठिकाणी गाराचा पाऊस झाला, मोठा पाऊस होता, वादळी वारं होतं आणि आपण जर पाहिलं तर आपण एका कांद्याच्या प्लॉटवरती आहोत। ही कांद्याची पात जी आहे ती पूर्णपणे मोडून पडलेली आपल्याला पाहायला मिळते। यामुळे या कांद्याच्या पिकाचं जे आहे ती मोठं नुकसान झालेलं आहे। जवळजवळ 2 ते 2.5 एकरचा हा प्लॉट आहे। मोठा खर्च करून या शेतकऱ्यानं ही प्लॉट जगवला होता उन्हाळ्यामध्ये आणि आता गाराच्या पावसाने अशी परिस्थिती या कांदा पिकाची केली। आता ही व्यापारी जे आहेत ती ह्याला खरेदी करणार नाहीत, त्यामुळे शेतकरी आहे ते आर्थिक संकटात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्याबरोबर आता शेतकरी आहेत। किती एकरचा प्लॉट आहे दादा? 2 एकरचा प्लॉट आहे। 2 नुकसान झालं? नुकसान झालेलं आहे खूप। काय करणार आता? आता काय याला पर्याय नाही, कांद्याच्या साईज मध्ये फरक पडणार आहे। एक तर पाण्याचं टंचाई असताना कस तरी पाणी देऊन आलेला प्लॉट अंतिम क्षणाला पावसाची गारपीटनं गेलेला आहे। त्यामुळे आता बरंच नुकसान झालेलं आहे। कांद्याच्या साईज मध्ये तर फरक पडणार आहे, पण क्वालिटी मध्ये सुद्धा फरक पडणारच आहे कांद्यात। किती खर्च झालता ह्या 2 एकरच्या प्लॉटला? खर्च किती झाला तरी साधारण एकरी 50 ते 60 हजार रुपये आता खर्च आहे। तरी साधारण 1 लाख 1.25 लाख रुपयाचा खर्च आहे कांद्यासाठी। खर्च तर होऊन गेलेला आहे। आता काढायच्या टायमिंगला नुकसान झालेलं आहे। त्याला आता काय गव्हर्नमेंटनंच काय केलं तर पंचनामा वगैरे काय झालाय? पंचनाम्याला तर अजून काय सुरुवात झालेली नाही। तलाट्याला फोन केला तर अजून काय आदेश नाही म्हणता येत। बर, प्रयत्न तर चालू आहे, मग बघू आता गव्हर्नमेंट काय। तुम्ही आता काय कसं करणार? ह्या पिकाचं काढणार कसं ही कांदा? काय काढायसारखी तर आता परिस्थिती राहिलेली नाही, कारण त्याला पातच मोडून पडलेली आहे। मग काढायचं किती, कांदा नासून जाणार आहे। त्याच्यामुळे पात्रात पडायचा काय विषय राहणार नाही, अडचण आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर बघा ही पात दाखवा जरा। ही पात जी आहे कांद्याची ती जवळजवळ वरी होती लांब आणि पावसामुळं ही पात जी आहे ती पूर्णपणे अशी मोडून पडली आहे। त्यामुळं शेतकऱ्याचं जे आहे ते आतोनात नुकसान झालंय। आता शेतकरी मागणी करतायत पंचनामे करावं आणि मदत द्यावी। आता 3 दिवस झालं जिल्ह्यामध्ये सलग पाऊस पडत असल्यामुळं आतोनात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, वाशी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।